नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पार्टमध्ये आपण बकेट आणि मग कलर कसे करायचे ते पाहिले. आज आपण बघूया भोपळा कसा कलर करायचा. सर्वप्रथम भोपळ्यामध्ये कलर शेड आपण ऑलिव्ह ग्रीन तयार करून घेतोय. येलो प्लस ब्लॅक हा एकत्र करून त्यामध्ये आपण थोडा व्हाईट मिक्स केला आहे आणि तो शेड आपण यामध्ये फिलअप करून घेतोय. ऑलिव्ह ग्रीन तुम्हाला डायरेक्ट बॉटलमध्ये मिळू शकतो, पण बनवायचा झाला तर या पद्धतीने तयार करा. हा ऑलिव्ह ग्रीनचा थोडा डार्क शेड मी खाली टाकते. आता थोडा त्यामध्ये व्हाईट शेड मिक्स करून लाईट पार्ट करून घेतला. खालच्या साईडने पुन्हा थोडा डार्क शेड टाकते. हायलाइट टाकण्यासाठी थोडा आपण बेस तयार करून घेतोय. पूर्ण कलर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यावर एक हायलाइट टाकतोय. इथे भोपळ्याची दांडी करून घेऊया. दांडीला सुद्धा लाईट डार्क मिडल असे शेड टाकून घ्यायचे. यानंतर आपण ड्रेपरीसाठी कलर तयार करून घेतोय. रेड, येलो आणि व्हाईट किंवा ऑकर येलोमध्ये आपण थोडा व्हाईट मिक्स करून घेऊन हा शेड तयार केलेला आहे. ज्या साईडनी लाईट येतोय त्या साईडनी आपण थोडा फेंट कलर भरतोय आणि त्याच्या अपोजिट साईडला डार्क शेड टाकून घेतोय. खालची ड्रेपरी आपण तयार करतोय. मगची मागची साईड डार्क करून घेऊया. वस्तूवर ज्या साईडनी प्रकाश पडतो त्या साईडनी आपल्याला लाईट शेड दाखवायचे आहे. तीनही ऑब्जेक्टवर एकसारखे लाईट शेड यायला हवेत आणि त्याच्या अपोजिट साईडला डार्क शेड किंवा शॅडो यायला हवी. ड्रेपरीला आपण घड्या पाडून घेतोय. त्यासाठी डार्क शेड पण बनवून घ्यायचा. थोडासा ब्राऊन शेड आपण तयार केला इथे. डार्क शेडनी आपण प्लेट्स पाडून घेतोय. इथे मगची शॅडो काढली आहे. आपल्याला जर ए ग्रेड घ्यायचा असेल
तर या छोट्या छोट्या गोष्टी करणे आवश्यक आहे. वळ्यांवर सुद्धा आपण लाईट शेड टाकतोय. इथे भोपळ्याची सावली करून घेतली आहे. काठावर टेबलच्या लाईट शेड येईल. या पद्धतीने ड्रेपरीतील सर्व कलर व्यवस्थित मिक्स करून खालची ड्रेपरी पूर्ण करून घेऊया. त्यानंतर आपण ऑब्जेक्टच्या मागची ड्रेपरी करूया. एलिमेंटरी स्टुडंटसाठी फक्त खालची ड्रेपरी केली तरीही चालते, परंतु इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांनी खालची आणि मागची दोन्हीही ड्रेपरी करणे आवश्यक आहे. इंटरमिजिएट स्टुडंटला खालची मागची शिवाय बकेटमधून सुद्धाही ड्रेपरी सोडून दिलेली असते, ती सुद्धा करणे आवश्यक असतात. या पद्धतीने आपण सुरुवातीला बेसिक शेड टाकून घेतोय. वस्तूच्या डार्क साईडनी आपण थोडा डार्क शेड यूज करतोय. इथे आपण ड्रेपरीवर काही वळ्या काढून घेतोय. जिथे जिथे अंधार येईल अशा ठिकाणी डार्क शेड आपण भरून घेतोय. खूप डिटेल न करता या पद्धतीने आपण ड्रेपरी केली तरीही चालेल. अशा पद्धतीने आपले चित्र
पूर्ण झाले आहे. पुढच्या व्हिडिओसाठी